अभिनेते रवींद्र महाजन यांचं निधन होऊन 6 महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र चौथांक हे पुस्तक प्रकाशित झालं. यात माधवी यांनी रवींद्र महाजन यांच्याबद्दल अनेक खुलासे केले. पण हे पुस्तक वाचण्या अगोदरच अनेक जण त्यांना असाही प्रश्न करतायत की अभिनेते रवींद्र महाजन यांचे निधन झाल्यानंतरच हे पुस्तक का प्रकाशित केले गेले? ते जिवंत होते तेव्हा हे पुस्तक का लिहिले नाही? असे अनेकांनी माधवी यांना प्रश्न केले. पण या प्रश्नांची उत्तरं सुद्धा माधवी यांच्या चौथांक या पुस्तकात शेवटी बघायला मिळत आहेत. चौथा अंक हे पुस्तक लिहित असताना अभिनेते रवींद्र महाजन हे जिवंत होते, पण ते तेव्हा पुन्हा एकदा घर सोडून निघून गेले होते. म्हणून माधवी यांनी या पुस्तकाच्या शेवटी त्यांना पुन्हा घरी परत यावे म्हणून पेज नंबर 109 ते 110 यावर त्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. पण हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच रवींद्र महाजन यांचे निधन झाले आणि त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचलाच नाही. या पुस्तकाच्या शेवटी माधवी यांनी रवींद्र महाजन यांना संदेश देण्याचा प्रयत्न करत म्हटलंय की अलीकडे काही दिवसांपूर्वी रवी असाच काहीतरी निमित्त काढून घर सोडून गेला आहे. मागे तो असाच बऱ्याच वेळा जायचा, काही काळानंतर परत यायचा. आल्यावर मागचं काही मी काढत नाही, काही विचारत नाही. आमचा नेहमीसारखा संसार पुढे चालू होतो. आता मात्र वाटते की या वयात त्याने एकटे राहू नये, आमच्या सगळ्यांबरोबर आनंदाने राहावे. त्याने आम्हाला त्याचा काही पत्ताही कळवलेला नाही, त्यामुळे मनात एक रुकरुक राहिली आहे. कधी कधी फार एकटे वाटते. खरं तर आता सगळी संकटे संपवून सुखाचे दिवस आले आहेत. गश्मीर त्याच्या करिअरमध्ये यशाची नवनवीन शिखरे गाठतोय. आतापर्यंत त्याचे चित्रपट, सिरियल्स आणि 3 वेब सिरीज झाल्या. फिल्मफेअर अवॉर्ड्स, स्टेट्स अवॉर्ड्स अशी काही अवॉर्ड्स मिळालीत. अजूनही काही ना काही चालूच आहेत. सून गौरी घरातले सगळे नीट बघते आहेत. व्योम हा तर आमच्या घरातले चैतन्य आहे. रवी नेहमीच मनमानी करीत राहिला आणि मनाला येईल तसे वागत राहिला. मी आयुष्यभर त्याच्यामागे फरफटत राहिले. कधीतरी वाटते की आताही फरफट पुरे. त्याची मनधरणी करून त्याला घरी परत आणणेही पुरे. त्याने त्याच्या मनाने भरल्या घरात यावे, आनंदाने राहावे. आम्ही सर्वजण त्याचं प्रेमाने स्वागत करू याची त्याला खात्री असणार, कारण तो अनुभव त्यानं अनेकदा घेतलाय. आता माझंही वय झालं आहे. 74 वय आहे माझं. अजून देवाने किती दिवस माझ्यासाठी शिल्लक ठेवले आहेत माहीत नाही, पण दैवाने माझ्या वाट्याला जे दिले ते मी मनपूर्वक स्वीकारले. त्याला बिन तक्रार तोंड दिले, मार्ग काढून पुढे चालत राहिले. प्रेम वाटत राहिले, प्रेम मिळतही राहिले. अजून काय हवे? व.पु. काळे या प्रसिद्ध लेखकाने एका ठिकाणी म्हटलं आहे, एक क्षण भाळण्याचा आणि बाकी सारे क्षण सांभाळण्याचे. मला वाटतं मी अशीच एका क्षणी भुलले, रविवार भाळले आणि आयुष्यभर जे समोर आले ते सांभाळत राहिले, असं माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात शेवटी म्हटलंय. माधवी यांनी एक प्रकारे रवींद्र महाजन यांना संदेशच लिहिला आहे की त्यांनी आता स्वतःच्या मनाने घरी परत यावे, सर्व परिवारासोबत एकत्र आनंदाने राहावे. पण दुर्दैव असं की माधवी यांचा हा संदेश रवींद्र महाजन यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, कारण हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यांचे निधन झाले.